हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बनगर. तर जेणेकरून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर बघा चालू आहे आज पण काम, म्हणजे काय, ही जे नळ्यावर आपण जे खत टाकला होता ते लॅटर जे आहे ते असं आपण साईडला काढले. आता ह्याच्यावरून आपल्याला बेड मारायचं आहे. तर बघा पूर्ण ह्याला बेड मारायचं. आता ही तुकडं तर झालेलं आहे, हा एक घेतले त्या ह्या. तर खत बघा काल सगळ्या आपल्या पिरूच्या बागाला खत कालच घालून झालेलं आहे. कारण काल ती बघा आई वडील बहीण मेहुणा आलती, शेजारचे घेतल्या होत्या. मग त्यांनी सगळ्यांनी खत घालू लागितला. म्हणल्या घालू लागतो आम्ही म्हणले. मग बघा जे त्याचे केलंयच कशाला. माझी बहीण आली, आई वडील मेहुणा आली, त्यामुळं मला माझा एवढा सगळा तुकड्याला पिरूला खत घालायचा झाला. कारण बाहेरची लोक रोजगारी पण घ्यायचं काय नाही, पण ती काल नव्हती बी आणि नाही येत नाही म्हणली. मग म्हणली एकट्याला तर होणार नव्हतं, आम्ही एकच तुकडं घालून बंद करणार होतो. मग म्हणलं उद्या अजून घालू. तोपर्यंत ती आली होती, आमच्या सासऱ्यासनी बघायला आली होती आमचे आई वडील. मग असतेच की आई बाय जातडं लिकीसाठी हळहळतच की थोडंसं म्हणतो तुम्ही एकटं कधी घालायचा करायचा, आम्ही पण घालू लागतो म्हणले. आम्ही तर काय करत नाही काय घरी, आमच्या लेकाजात काय करत नाही का. मग लिकीचं केलं म्हणून काय झालं. मग प्रत्येक आई वडिलांच लिकीसाठी आतडं वेगळंच असतं ती म्हणते, ते काय खोटं नाही. तर आमच्या आईनं वडिलांनी काल भरपूर काम केलं बघा. काय करायचं आता लिकीजात करते ते आधी मध्ये, पण काय असलं मग काही होत्या त्यावेळेस येऊन करू ही लागत होती. सगळं झाल्याशिवाय गेली नाही ती. मग रात्री आणलं होतं बोकडाचं मटण, केलं खाल्लं, गेली ती पण लवकर. बहिणानं मेहुणा मागणं गेली, त्यांना वडिलांना गाडीला लाईट नव्हती, मग त्यामुळं उजेडाच जावा म्हणलं आणि ते मागणं गेली. मग झालं सगळं. मग तर बघा मित्रांनो, आपल्या पिरूच्या बागाला संपूर्ण कालच खत घालून झालेला होता सगळा. आज आता हे लॅटर्स मध्ये टाकतो हो काही पटात असं, आणि खत आहे ते असं सफाई करतो या हवार, थोडासा ढिगोर आहे ते हे करतो या सफाई. आणि आता ती मधनं हे ना तसल्या पॉवर ट्रॅक्टरनं ती असतो ना ऊस बांधायचं ट्रॅक्टर, तसं त्यानं असतं ते कट्ट बांधणार आहे. आणि कट्ट बांधल्यानंतर मग आपल्या पिरूचा हे करणार आहे. तर बघा हे पूर्ण सगळं असं झालेलं आहे बघा. हो काही आपण खात तुम्हाला दिसतंय का बघा. हे तर असं सफाई केलेलं आहे बघा, भारी असं ढिगुरं जे होतं ते सफाई करून टाकलेलं आहे, मस्तपैकी सफाई केलेलं आहे. आणि बघा तिकडं ते गेले ते दोघीजण. मग मी म्हणलं तेव्हा का ती तर नळ्या काढायच्या, त्या एका तुकड्यातल्या राहिले त्या नळ्या काढायच्या त्या बघा. मी पण चालली तिकडंच, पण म्हणलं आज सकाळपासून ब्लॉगच टाकला नाही, उशीर झाला उठायला. काढले नाट लागलं होतं खत टाकायला, काय सांगायचं. नुसतं पाय ना हात आणि हे अंग दुखायला लागला, त्यामुळं उठायलाच उशीर झाला होता. आणि परत अजून डबल ही पिरूला आपले पाणी नाही, आता 4 दिवस झालं पाणी सोडायचं आहे, त्यामुळं गडबड उठली होती. पण उशीर उठायला झाल्यामुळं काय हेच केलं नाही, ब्लॉग बी घेतला नाही काहीच नाही. मग म्हणलं आता तरी काढून टाकावा. तर मग म्हटलं आता काम करत करतच काढून टाकावं थोडंसं. मग आता ह्याला बेड मारायचं आहे. तर बघा बेड मारल्यानंतर तुम्हाला परत एक संध्याकाळच्याला किंवा काढून सकाळच्याला टाक, म्हणजे कसं बेड होतं तर. आणि झाडाला किती माती लागते, आपल्या त्या खोडाला कुठपर्यंत माती लागते किती नाही, तुमच्यासोबत नक्कीच ही करते सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर म्हणलं एक छोटासा ब्लॉक काढून शेंड मारायचं आहे. बघा ह्याचं शेंड मारलं नाही तर त्या दिवशी म्हणलं होतं, पण टाईमच नाही. खत घालायचं नियोजन झालं मध्येच, ठरलं ह्याने कंपोस्ट आणल्यामुळं. तर बघा घालून घेतलं खत आधी घातलं, म्हणलं परत हे स्टॉप करावं आपला शेंडाचे आहे. तर बघा भरपूर असं खत घालून घेतलं, एक 6 डंपिंग खत घातला काल आपण सगळ्यांनी. एके दिवशीच खत घालून घेतला. खताचं तर टेन्शनच मिटलं, म्हणलं एका दिवसात बरं झालं ती. पण सकाळचं उठायचं कळलं नाही का काय करायचं, इतकं अंग दुखत होतं. भैयानं पण आमच्या भरपूर मदत केली. तर बघा बाया गेले त्यावर, तर मला पण जायचं आहे. तेव्हा काही तुम्हाला दिसते त्या कुठपर्यंत गेले, तेव्हा तिथंपर्यंत गेले त्या. मी पण चालली त्यांच्याकडं. तर बघा आपल्या पिरूच्या रोपांना आपण फर्स्ट टाईम खत घातलेलं आहे. आणि खत हा भरपूर पडलेला आहे, कमी खत अजिबात घातला नाही. कारण का परत कधी ह्याच्यावर घालायचं त्यावेळेस घालाय, पण स्वतः आता तर चालूला खत भरपूर घालून घेतलेलं आहे. कमी नको करायला म्हणलं काय, म्हणजे परत 10 झाडासनी ही व्हाय नगच, काढे एकदमपैकी स्टॉपमध्ये होईल ना तयार, त्यामुळं खत भरपूरच वतलेलं आहे वत्तानाच. तर बघा मग माझ्या शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने खत एवढा टाकला आहे, जास्त आहे का कमी आहे किंवा काय, रोपांचं आपल्या कसं आहे काय का सांगा. आणि कोणी कोणी हे केलं आहे हे सांगा, कोणाकोणाला पिरूची रोप आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर कधी धरायची कधी काय हे थोडीशी माहिती देत झाला. आणि आपला व्हिडिओ ब्लॉग आवडल्यास लाईक तर कराच आणि कमेंट तर नक्कीच करा, जेणेकरून आपल्या ह्याला पिरूच्या रोपासने अजून काही तर करता येईल असं ह्याच्यामध्ये. तर सगळ्यांना बाय, सगळ्यांचं धन्यवाद. नळ्या काढायच्या येतं, एका तुकड्यातल्या नळ्या काढायच्या राहिले त्या.
तर बाय सगळ्यांना. तर बघा अजून एक तुकडं राहिलेलं आहे आपलं नळ्या काढून खत असा सप्पई करायचा आहे त्यामुळं. तर चला चालू आहे काम, म्हणलं एक ब्लॉग तर टाका. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांचं बाय बाय.